आणि यानंतरची बातमी भाजपच्या गुटातून। भाजपच्या 2 दिवस महत्त्वाच्या बैठका झाल्या आणि यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विभागवार आखणी करण्यात आलेली आहे। निवडणुकीमध्ये महायुतीची ताकद कशी वाढेल याबाबतही बैठकीमध्ये मंथन झालं। यासाठी आता भाजप नेत्यांवर विभागवार जबाबदारी दिली जाणार आहे। दरम्यान उद्या अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये या संदर्भातली रूपरेषा ठरवली जाण्याची शक्यता आहे। बैठकीमध्ये गेले 2 दिवस अत्यंत विस्तृतपणे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा आम्ही केली। सगळ्या महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघाची विस्तृत चर्चा झाली। दरम्यान या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते रावसाहेब दानवेंनी नेमकं काय म्हटलं आपण ते देखील पाहूया। भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यालयात पार पडली। प्रामुख्याने चर्चेमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, आपले मित्र पक्ष आणि त्यांच्यासोबत निवडणुका लढण्याच्या संदर्भात आमची संयुक्त चर्चा झाली। 288 मतदारसंघाचा आम्ही काल 2 दिवस अभ्यास केला। परंतु दुसऱ्या बाजूला जी काही महाविकास आघाडी आहे, या महाविकास आघाडीमध्ये मात्र काही आलबेल नाही आहे। 35 पदाधिकारी कोर ग्रुपचे आमचे 2 दिवस आम्ही बसलो होतो। आमचे प्रभारी भूपेंद्र यादवजी, अश्विनी वैष्णवजी आणि देवेंद्रजी आम्ही या बैठकीत होतो। या 2 दिवसात फक्त विधानसभा निहाय विश्लेषण झालं आहे। कुठलीही जागा वाटपाची चर्चा या बैठकीत झाली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।